हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग पण आहे मोदकाचाच। तर आजचा दिवस थोडा ऍडजस्ट करा, कारण मोदक तर गणपती बाप्पाला आवडतात आणि सध्या बाप्पा आहे तर मोदक तर झालेच पाहिजे, म्हणून मोदकाची रेसिपी देतेय। तर मी पहिले खिरापतीचे पण मोदक बनवले होते, पण त्याची काय रेसिपी तुमच्याशी मी म्हणजे शूट केली नव्हती आणि शेअर पण केली नव्हती। त्यानंतर मी गुळाचे फक्त मोदक बनवले, पण त्याची पण काही मी रेसिपी शूट केली नाही आणि शेअर पण केली नाही। त्यानंतर मी म्हणजे आपले उकडीचे मोदक बनवलेले, त्याची पण मी रेसिपी शूट केली, तुमच्याशी शेअर पण केली। आणि कालची रेसिपी म्हणशाल तर ती सगळ्यांच्याच घरी बनतात, कॉमन आहे। तर मी ते चपातीच्या पिठाचे मोदक बनवलेले, की ज्याची रेसिपी म्हणजे आणि सारण तर सेम होतं त्याचं, जे पहिलं होतं तेच मी यासाठी पण बनवलं होतं, फक्त पीठ चेंज केलं होतं। पहिले तर उकडीचं होतं म्हणजे तांदळाचं होतं आणि कालचं जे होते गव्हाचं होतं। तर असो, आणि फक्त आजच्या दिवस ऍडजस्ट करा, मी परत काही मोदकाची रेसिपी टाकणार नाही, कारण माझे पप्पा आज उठताय, आज लास्ट डे। आमच्याकडे म्हणतात की म्हणजे की लास्ट डेला तरी पुरणपोळीचं नैवेद्य पाहिजे। पण मी आता मागे जेव्हा एक दोन दिवसापूर्वी जेव्हा मी पूजा घातली सत्यनारायणाची, तेव्हाच मी पुरणपोळीचा नैवेद्य दिला होता। आणि ते परत परत करणं माझ्याने शक्य नाही, कारण माझा शिव पण आहे, छोटा आहे आणि आजीला पण त्रास किती देणार ना। तर त्यामुळे म्हटलं नकोय, आज फक्त मी पुरणचे मोदक करणार आहे आणि त्यातूनच थोडंसं पुरण ठेवून त्याचा नैवेद्य मी बाप्पांना आज दाखवणार आहे। तर बघत राहा, आपला तेवढी एक आजची रेसिपी माझी ऍडजस्ट करा, बघा। आणि त्यानंतर आजच्या बाप्पाचं विसर्जन आहे, तर तो पण ब्लॉग मी याच्यातच ऍड करणार आहे, म्हणजे दोन्ही याचा एकच ब्लॉग होणार आहे। तर प्लीज गाईज सपोर्ट करा, जर तुम्हाला माझे ब्लॉग खरंच आवडत असतील तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। तर चला बघूया रेसिपी कशी होती आणि बाप्पाचं। तर इथे मी मोदकाची तयारी सुरू केली होती आणि आजी मागून आली होती आणि आजी मला बोलत होती की यात कसं मोदक म्हणजे कसे करायचे, या साच्यामध्ये कसे करतात काय बाबा, आमच्या वेळात तर असं काही नव्हतं। पण आणि खरंच त्यांच्या वेळा असं काही नव्हतं, पण आता हे आपण टेक्निकली खूप गोष्टी आता नवीन निघल्यात की ते आजीच्या त्यांच्या वेळा नव्हतं। तर झालं असं की जेव्हा मी हे मोदक बनवायचे तेव्हा दुपारची वेळ असायची आणि आजी आणि शिव दोघेही झोपलेले असायचे। तर इकडे मी किचनमध्ये काय करते हे त्यांना कधी माहीतच नसायचं, डायरेक्ट मोदक झाल्यावरतीच ते बघायचे। आणि तरी ते आजीचं तेच सुरू होतं की असं कसं करायचं, हे कसं काय घालायचं आणि मग तो कसं काय मोदक होणार। तर असं त्यांच्या काळी हे काही गोष्टी नव्हत्या, त्यामुळे आजीला या गोष्टींचं नवल वाटणं साहजिकच होतं। तिने म्हणजे विचार केला होता की आपण 2-3 दिवस तर बघितलं नाही, पण आज बघायचंय की ही कशी बनवती आणि यात असे कसे बनतात, म्हणून आजीचं ते सुरू होतं बघणं। तर इथे मी पहिलं डाळ वगैरे शिजवून घेतली होती, पुरण तयार केलं होतं, त्याची काही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाहीये। त्यानंतर मी असं ते साच्यामध्ये ना मस्त पीठ सेट करून पुरण भरून ते वरतून पॅक करत होते, पण ते काय माहिती आज आहे ना ते असं पॅक होतच नव्हतं, ते पुरण सारखं निघून येत होतं। म्हणजे पुरण म्हणजे ते वरतून आपण जे पॅक करत होतो ना ते निघूनच येत होतं। बट नंतर आपले मोदक खूप छान झाले होते। खरंच बाप्पा चाललाय हा विचार करत करतच मला खूप माझं मन भरून येत होतं आणि असं वाटत होतं का येतात 2-3 दिवसासाठी, आणि ते 2 दिवसासाठी येऊ, 1 दिवसासाठी येऊ, 5 दिवसासाठी येऊ किंवा 10 दिवसासाठी येऊ, तर ते आपले पूर्णपणे फॅमिली मेंबर बनून गेलेले असतात आणि एक प्रकारची आपल्याला त्यांची सवय होऊन जाते। आणि जेव्हा ते जातात ना तेव्हा नाही एक्सेप्ट करू शकत आपण की हा बाबा चाललेत बाप्पा, की असं तसं नाही का। तर खरंच बाप्पा चालला होता आज आमच्याकडे, त्याचा लास्ट डे होता। खूप मनाला वाईट वाटत होतं, खूप मन भरून येत होतं। तर खूप छान असे मोदक बनत होते, म्हणजे साच्यात गव्हाचं पीठ किंवा चपातीचं पीठ घालून हे मोदक करणं म्हणजे हे पण मी ह्यावेळी फर्स्ट टाइमच केलं होतं। मागचे पण कालच्या ब्लॉगमध्ये जे होतात ना ते सारणचे मोदक, ते पण मी असेच केले होते। छान मोदक बनत होते आणि ते आजीला बघून खूप वेगळे वाटत होतं आणि छानही वाटत होतं की बाबा किती सोपं झालंय आत्ताची ही वेळ, किंवा मग म्हणजे यांना वेळ नसतो त्यामुळे हे सोपा मार्ग हाताळतात। तर इथे मी गॅस चालू करून घेतला, तेल टाकून दिलं आणि आता आपण मोदक तळून घेणार आहोत।
हे तेल जास्त गरम झाल्यामुळे ते लवकरच असं त्यांना रेड कलर येत होता, म्हणजे ब्राऊन कलर येत होता. पण ठीक आहे, मधून तर ते छान आपले म्हणजे तळून होत होते, कच्चे काही राहत नव्हते ते. ते काढून घेऊन आपण शिफ्ट केले आणि आता देऊया आपल्या बाप्पाला. खरंच बाप्पाचा हा निरागस चेहरा बघून आणि तो जाणार आहे हा विचार करून ना खरंच खूप वाईट वाटत होतं. नंतर इथे आम्ही चालू केली होती आरती. शिवचं चालू होतं घंटी वाजवायचं काम, कारण त्याला घंटी वाजवायला खूप आवडती आणि तो शांत असा कधी बसतच नाही. एक दोन्ही हात त्याचे पॅक पाहिजे असतात त्याला, काही ना काही बिझी असायचं असतं त्याला. तर ते आजी आरती करत होती. आज आम्ही ना आरती थोडी लवकरच सुरू केली होती, कारण मला मेडिकललाही जायचं असतं आणि यायला खूप लेट होतं, त्यामुळे नंतर लेट मी आरती करत नाही. त्यामुळे हॅलो गाईज, तर आत्ताचे वाजले 10 आणि आम्ही तयारी करतोय गणपती बाप्पांच्या विसर्जनाची. तर ॲक्च्युली उशिराच्यासाठी झालं आहे की थोडंसं काम होतं, ते काम झाल्यावरती आम्ही बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन चाललो आहे. तर ठीक आहे, माहिती आहे 10 वाजले, खूप लेट झालं आहे, पण नो ऑप्शन. तर बघूया आता कसं होतंय, काय होतंय, बाप्पा कसे जात आहे. तर स्टे घेऊन. तर असे आणि इथे आहेत आपले बाप्पा जात आहे. तर खरंच खूप वाईट वाटतंय, बट ते येतातच कमी दिवसासाठी, त्यांना तर जायलाच लागतं. खरंच खूप मन भरून येतंय बाप्पा चालले. तर काय करणार ना, ठीक आहे, चला कसं होतं बघूया पुढे, बाप्पा कसे जात आहेत. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम. तर बाप्पा तू चाललाय, पण खरंच खूप वाईट वाटतंय. काही चुकलं असेल तर माफ कर आणि पुढच्या वर्षी लवकर ये, आम्ही तुझी वाट बघू. पण खरंच बाप्पा जातोय तर खरंच खूप खूप वाईट वाटतंय. बस एवढंच म्हणेल की बाप्पा आम्हाला सुखी ठेव सर्वांना, आणि काही चुकलं असेल तर खरंच माफ कर. फायनली ते आता बाप्पा आपले उठले आहे आणि विसर्जनाला चालले आहे. खरंच बाप्पा खूप खूप वाईट वाटतंय रे. आणि ते शिव आणि शिवचे बाबा दोघे बाप्पा घेऊन चालले होते. शिवचं मध्ये मध्ये करणं सुरूच असतं की प्रत्येक गोष्ट त्याला त्याच्या हाताने करायची असते आणि त्याला करूनही बघायची असती. तर येते बाबा, आमचे बाबा आणि बाप्पा. तर येथे आम्ही आज बाप्पा बुडवणार होतो, म्हणजे त्याचं विसर्जन करणार होतो मोशीमध्ये, की येथे आम्ही नदीवर गेलो नाही कारण लेटही खूप झालं होतं आणि शिव होतं सोबत. तर येथे आम्ही लास्टवाली आरती बाप्पाची करून घेतली होती. इथे शिवच्या छान टाळ्या वाजवणे चालू होतं आणि येथेही त्याला मध्ये मध्येच करायचं होतं. खरंच आजकालची जनरेशन ही खूप ॲक्टिव्ह आहे, खूप म्हणजे खूप. आणि इकडे मोठ्या मंडळाचे जे बाप्पा आहेत ते येत होते. लास्टवाली आरती करून घेतली बाप्पांची. हे मोठेवाले मंडळांचे बाप्पा होते. खरंच तेही बाप्पा खूप छान होते. येथे जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा 3 वेळेस बाप्पाला पाण्यात बुडवून वरती काढायचं असतं. आम्ही इथून असं करून आमच्या बाबांनी बाप्पांना आपल्याकडे त्यांचं तोंड करून घेऊन, आणि नंतर ते दादा जे होते ना ते बाप्पांना विसर्जन करणार होते बाप्पांचं. त्यांना इथे दक्षिणा वगैरे देऊन नंतर बाप्पांचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही त्या दादांकडे बाप्पाला देणार होतो. तो दादा बाप्पाला सोडणं, आणि ते शिवचं सुरू होतं की आई मला एकदा भेटायचंय, बाप्पाला भेटायचंय, त्याला असं बाप्पांना भेटायचं होतं. खरंच खूप छान वाटत होतं तेव्हा की याला पण फिलिंग आहेत, याला पण कळतं. बघा जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा पूर्ण असं खाली खाली वाटत होतं आणि खूप वाईट वाटत होतं. चला भेटूया परत पुन्हा.